मित्रांनो, तर आज कंपनीने मला घ्यायला डायरेक्ट कॅबच पाठवली आहे. EV चार्जरचं ऑडिट करण्यासाठी 2 साईट होत्या, एक विद्याविहारला आणि एक चेंबूरला. तर त्यासाठी मी निघालो होतो आणि मी USAला एअरपोर्टला पोचलो. तर मला कंपनीचा कॉल आला तेवढ्यात, की तू फ्लाईटने नको येऊ, तुला घ्यायला आम्ही प्रायव्हेट जेट पाठवतोय. तर आता मी बसलो आहे. तर आता इथून माझ्यासोबत मित्र पण आला होता माझा, त्याला पण नक्की काम काय असतं ते शिकायचं होतं. तर आता पहिल्या साईटवरती पोचलो आहे. तर हे नेक्साचं शोरूम आहे. इथं 66 किलोवॅटचं चार्जर इन्स्टॉल केलेलं आहे आणि याचं कमिशनिंग पण मीच केलं होतं काही दिवसापूर्वी. तर आता याचं ऑडिट करायचं आहे. तर ऑडिट करण्या अगोदर आपल्याला मॅनेजरची परमिशन घ्यायची होती. तर मी आता आतमध्ये ऑफिसमध्ये आलो होतो परमिशन घ्यायला. तर परमिशन भेटल्यानंतर मी आता माझं काम सुरू केलं आहे. सेफ्टी ग्लोव्ज घालून घेतलेत जेणेकरून आपल्याला शॉक वगैरे लागू नये. तर आता आपल्याला व्होल्टेजेस मेजर करायचे आहेत अगोदर. तर ते करण्यासाठी मी मल्टीमीटर घेतलं आहे. आपल्याला फेज टू न्यूट्रल आणि फेज टू फेज असे व्होल्टेजेस घ्यायचे आहेत आणि न्यूट्रल टू अर्थ पण व्होल्टेज घ्यायचं आहे. जे काय आपलं व्होल्टेज असेल ते सर्व प्रॉपर असलं पाहिजे आणि अर्थ टू न्यूट्रल लेस दॅन 3 व्होल्ट असलं पाहिजे. तर आता आपण चार्जर जो आहे तो ओपन करून घेऊ. त्याच्या आतमध्ये जे काय कनेक्शन वगैरे केलेले आहेत ते सर्व प्रॉपर असले पाहिजे. त्यानंतरच आपण चार्जर ऑन करणार आहे. तर आता आपण हे ओपन करून घेऊ. तर बरेच जण मला विचारत होते की चार्जरचं तू कामं करतो त्याच्यात तुला इन्कम किती भेटते. पण इन्कम अशी सांगायची नसते, त्यामुळे मी ती तुम्हाला डॉलरमध्ये सांगतो. तर तुम्ही ती कन्वर्ट करून घ्या. तर मला हे आजचं 5 अवर्सचं काम होतं, ते करण्यासाठी $33.58 भेटलेत. तर तुम्ही पण हे काम शिकू शकतात आणि करू शकतात. खूप चांगला प्रॉफिट आहे यात आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि यात पुढे अजून खूप सारे कामं येणार आहेत. तर आपण इमर्जन्सी स्विच ओपन करून घेतला आहे कारण आपल्याला आता चार्जर ऑन करायचा आहे. तर स्क्रीन पण आपली चालू झालेली आहे. तर आता याच्यावरती आपल्याला चार्जर कनेक्ट करून बघायचं आहे. तर आता EV इकडे पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि आता चार्जर ऑन केलं आहे. चार्जिंग ऑन झालेली आहे. तर आता ऑडिट केलेल्या डॉक्युमेंट्सवर आपल्याला शोरूम मॅनेजरची साईन घ्यायची आहे कारण हे डॉक्युमेंट्स आपल्याला पुढे कंपनीला सबमिट करावे लागतात. तर शोरूममध्ये खूप अशा लेटेस्ट कार आलेल्या आहेत आणि आता लवकरच नेक्साच्या शोरूमला आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल पण बघायला भेटेल. त्यासाठीच अगोदरच चार्जर इन्स्टॉलेशन करून झालेलं आहे इथे. तर आता इथून मला जायचं होतं परत आपल्या USAला. तर कॅबनेच परत मला USAला सोडलेलं आहे. तर आता मी इथून घरी जाणार आहे. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.